नमस्कार, मी प्रीती। आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 न्यूजवर। साताऱ्यामधील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। तो मित्राच्या फार्म हाऊसमध्ये लपून बसला होता। शोधासाठी पोलिसांची 4 पथकं रवाना झाली होती। अखेर प्रशांत बनकरला आज पहाटे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घ्या, फलटणमध्ये आपले कर्तव्य करताना गृह खात्याच्या पायकांकडून छळ झालेल्या महिलेचा तक्रार अर्ज आणि त्यावर झालेल्या कारवाईची माहिती मागणारा माहिती अधिकाराचा 2 महिन्यांनी केलेला अर्ज याची उत्तरे द्यावे लागतील आपल्याला देवाभाऊ। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाला सर्वात अधिक जागा हव्या आहेत। त्यासाठी भाजपमध्ये विविध पक्षातून मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे। त्यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय। प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यावर या आयाराम गयारामामुळे अन्याय होत आहे। प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जपा, असं त्यांनी भाजप नेतृत्वाला बजावलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर आणखीन एक पुस्तक लिहिण्यात आलंय। मोदीज मिशन असं या पुस्तकाचं नाव आहे। या पुस्तकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवन प्रवास रेखाटण्यात आलाय। शुक्रवारी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। जयंत पाटील यांच्या विरोधात सतत वादग्रस्त विधाने केल्यानंतर पडळकर यांनी जयंत पाटलांना कोंडीत पकडण्यासाठी जयंत पाटील यांचा साखर कारखाना टार्गेट केलाय। राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचे यंदा धुराडा पेटू देणार नाही असा इशारा पडळकर यांनी दिला आहे। शेतकऱ्याप्रमाणेच मच्छीमारांना देखील सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली होती। या मागणीनंतर अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा दिल्यामुळे ही वीज सवलत लागू करण्यात आली आहे। मच्छीमार, मत्स्य संवर्धक, मत्स्य व्यावसायिक यांना ही सवलत लागू असणार आहे। राज्यात अवकाळी पाऊस सुरू झाला असून पुणे, मुंबई आणि सोलापूरसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या पावसामुळे तापमानात घट झाली असली तरी गडचिरोलीसह अनेक भागातील भात व कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले। पुढील 2 दिवस पाऊस कायम राहणार आहे। बर्लिन ग्लोबल डायलॉगमध्ये बोलताना वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल त्यांनी ठामपणे सांगितलं की कुठलाही द्विपक्षीय व्यापार करार घाईने किंवा ठराविक मुदतीमध्ये डोक्यावर बंदूक ठेवल्याप्रमाणे करणार नाही। तसेच भारत आणि अमेरिका द्विपक्षीय व्यापार करार अंतिम टप्प्यात आलाय। दोन्ही देशांमध्ये बहुतांश मुद्द्यांवर एकमत झालं असून कोणतेही मतभेद नाहीत अशी माहिती मिळतेय। ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं नुकतंच प्रदर्शित झालंय। कोई बोले राम राम कोई खुदाए हे नवीन हिंदी गाणं टी सिरीजच्या बॅनर खाली रिलीज करण्यात आलंय। अमृता फडणवीस यांचं गाणं रिलीज होताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी।